आज होतं माझं MCA-CETचं पेपर. तर हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. मी आहे श्रद्धा शेळके. आज मी निघालो होते अहिल्यानगरच्या दिशेने, कारण की माझं MCA-CETचं सेंटर आलं तर नगरच्या पुढे वालके येथील कासार इंजिनिअरिंग कॉलेजला. सकाळी आम्ही 8लाच घरून लवकर निघालो होतो, कारण की पहिलं म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे ना, नगरमध्ये जाऊपर्यंत कसला खराब रोड असतो ना. अशा खराब रोडमुळे असं वाटतं की शरीरामध्ये कंबर नावाचा प्रकारच गायब झालाय. आणि दुसरं म्हणजे कासार कॉलेज आम्हाला माहिती नव्हतं. ते कॉलेज आम्हाला शोधत जायचं होतं. ते जाऊन द्यावं, पण उड्डाण पूलवर आल्यावर असलं भारी वाटतं ना. उड्डाण पूल पार करून आम्ही निघालो होतो वालकीच्या दिशेने. कॉलेज तर तसं काय आम्हाला माहिती नव्हतं. मग काय टाकलं लोकेशन टाकल्यावर पुढे थोड्या अंतरावर गेलो तर मॅप काय म्हणतो, जा लेफ्टला जा राईटला. मग म्हटलं जर मॅपच्या जर नादी लागलं ना आपला पेपर इकडंच व्हायचा. मग आसपासच्या लोकांना विचारत आम्हाला सापडलं एकदाचं कासार इंजिनिअरिंग कॉलेज. पेपर तर तसा आमचा 11ला होता, पण रिपोर्टिंग ही आमची 9:30ला होती. कॉलेजमध्ये गेलो तर काय रिपोर्टिंग ही स्टार्ट होती. मग मी पण त्या लाईनीला जाऊन उभा राहिले. रिपोर्टिंग झाली, चेकिंग झाली, मग मी पेपरला गेले. मग त्यानंतर 1.5 तासाचा पेपर देऊन मिळाल ते 12:30ला बाहेर. पेपर तसं एवढा काही खास गेला नव्हता, ठीकठाक होता. मग म्हटलं चला आता जाऊ आपण पावन गणपतीचं दर्शन घ्यायला. तसं तर बाप्पाकडे आपलं दुसरं काही मागणं नाही. फक्त म्हटलं बाप्पाला फक्त आणि फक्त आपल्या प्रयत्नांना साथ द्या. मग बाप्पाचं दर्शन घेऊन ज्यूस पिऊन सोबनराव वडा खाऊन लस्सी पिऊन आम्ही निघालो होतो द्वारकादासला लागलो होता खूप मोठा सेल, त्यामुळे आपल्या मयूर भाईला घ्यायचे ते शर्ट्स. मग शर्ट्स घेऊन थोडीशी शॉपिंग करून मग आम्ही निघालो होतो घरी. मग तेवढ्यात मयूर भाई म्हटलं चला आता खूप ऊन झालंय, आपण ताक पिऊन जाऊ. मग मस्तपैकी ऑर्गॅनिक ताक पिऊन आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. तर गाईज चला बाय बाय, आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.